आवाज येतोय का? Yes, ma'am. Yes, ma'am. हा, माझं तर नाही कोणी, फक्त इन्व्हिटेशन द्या, जास्त नका डीप मध्ये गो. त्यांना फक्त नॉर्मली इन्व्हिटेशन द्या, काय ते आपणच अडकून राहू. फिजिकल मोड मध्ये आपला हाफ वेव्ह रेक्टिफायर पर्यंत प्रॅक्टिकल झाले होते. पीएन जंक्शन डायोड झालाय, परत झिनर डायोड झालेले, आणि स्टार्टिंगचे 2 प्रॅक्टिकल आपले पीसी वर झालेले. आपण फिजिकल मोड मध्ये आपण हाफ वेव्ह रेक्टिफायरचे प्रॅक्टिकल घेतलेले. हाफ वेव्ह रेक्टिफायर, ठीक आहे, पीएन जंक्शन डायोड आणि झिनर डायोड, हे 3 प्रॅक्टिकल आपण ऑफलाईन म्हणजे कॉलेजमध्ये घेतलेले आहे. ठीक आहे, आता त्याचं पुढचं पण प्रॅक्टिकल बघणार आहोत. हाफ वेव्ह रेक्टिफायर युजिंग फिल्टर. ठीक आहे, आता यामध्ये काय आहे की याचं प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स काय आहे की इलेक्ट्रिक पॉवर इज युजली ट्रान्समिटेड इन एसी फॉर्म. ठीक आहे, इलेक्ट्रिक पॉवर इज usually transmitted in AC form. However, certain applications needs DC power supply such as electric appliances. Hence, AC mains need to rectified using rectifier when DC power is required. ठीक आहे, आपण रेक्टिफायरची आपण डेफिनेशन बघितलेली आहे की AC कन्वर्टेड इंटू DC, ही आहे तुमची रेक्टिफायरची तुमची डेफिनेशन. रेक्टिफायर म्हणजे तुमची AC इज एक नंबर. अरे ते बोलायचे बनवून. ठीक आहे, DC. ठीक आहे, ही आहे तुमची ही आहे तुमची रेक्टिफायरची डेफिनेशन. ठीक आहे, आता हाफ वेव्ह रेक्टिफायर आपण जेव्हा प्रॅक्टिकल किटवर हाफ वेव्ह रेक्टिफायर आपण जेव्हा प्रॅक्टिकल किटवर परफॉर्म केलं होतं, ठीक आहे, जेव्हा प्रॅक्टिकल किटवर परफॉर्म केलं होतं तेव्हा हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये आपण काय केलं होता की ओनली 1 डायोड यूज केला होता. ठीक आहे, हाफ वेव्ह मध्ये आपण ओनली काय करतो, 1 डायोड यूज करतो. आता याचं मिनिमम थेरोटिकल बॅकग्राऊंड काय आहे की रेक्टिफायर इज अन इलेक्ट्रॉनिक सर्किट यूज फॉर कन्वर्टिंग AC इंटू पल्सेटिंग DC. ठीक आहे, रेक्टिफायरचा यूज काय आहे, AC कन्वर्टेड इंटू पल्सेटिंग DC, अँड दिस प्रोसेस इज नोन ॲज रेक्टिफिकेशन. ठीक आहे,
in half wave rectifier during the positive half cycle. ठीक है, in half wave rectifier use during the positive half cycle of the input wave, the diode will be forward bias, and during the negative half cycle of input wave, the diode will be reverse bias. The rectifier conduct current during positive half cycle of AC input and no current through and काय की in half wave rectifier during the positive half cycle, the input wave, the diode will be forward biased, and during the negative half cycle of input wave, the diode will be reverse biased. The rectifier conducts current during positive half cycle of AC input and no current through it during negative half cycle of AC input. ठीक है, दिस इज कॉल्ड हाफ वेव रेक्टिफायर. ठीक आहे, डायोड मध्ये फक्त ओनली वन डायरेक्शनने काय होतो, करंट फ्लो होतो. त्यामुळे पॉझिटिव्ह हाफ सायकलला तुमची सायकल कंडक्ट होते आणि निगेटिव्ह हाफ सायकलला तुमचं व्होल्टेज काय राहतं, 0 राहतं. ठीक आहे, आपण बघू पुढे. Rectifier performance is based on efficient DC output, the pulsating direct current. ठीक है, means DC current is not constant in fluctuate with respect to time. ठीक है, when the fluctuating DC is applied to electronic device, the device may not work properly. ठीक आहे, काय होतं की जेव्हा आपण AC इज कन्वर्टेड DC आपण कन्वर्ट करतो, त्यावेळेस जी DC ची वेव्ह फॉर्म असते ती हे नसते, स्टेबल नसते. प्रॅक्टिकलच्या वेळेस आपण बघितलं होतं की आपली जी वेव्ह फॉर्म होती ती स्टेबल नव्हती. ठीक आहे, sometimes the device may also be damaged, so the fluctuating direct DC is not useful in the most of the applications. ठीक है, therefore it needs a direct current, fluctuating direct current DC. This can achieve by using a circuit called as filter. म्हणजे आपलं जे DC मध्ये फ्लक्च्युएशन येतं, ठीक आहे, ते आपल्याला रिमूव्ह करायचं आहे. जे फ्लक्च्युएशन येतं डीसी सप्लायला, ते आपल्याला काय करायचं असतं, ते रिमूव्ह करायचं असतं. आणि त्यासाठी आपण काय यूज करतो, फिल्टर. ठीक आहे, त्यासाठी आपण काय करतो, आपल्याला प्युअर डीसी वेव्ह येण्यासाठी, ठीक आहे, प्युअर डीसी वेव्ह फॉर्म मिळण्यासाठी आपण काय यूज करतो, फिल्टर. ठीक आहे, the only solution for this smoothing the fluctuating direct current. ठीक आहे, this can be achieved by using a circuit called as filter. फिल्टर आपण यूज करून काय, जे अनवॉन्टेड पल्सेटिंग असतात ते आपण काय करू शकतो, रिमूव्ह करू शकतो. The filter is made of a combination of components such as capacitor, resistor and inductor. ठीक आहे, फिल्टर मध्ये आपण हे मोस्ट ऑफ हे 3 कंपोनंट यूज केलेले असतात. फिल्टर मध्ये आपण हे मोस्ट ऑफ 3 कंपोनंट यूज केले आहे, कॅपॅसिटर, रेजिस्टर अँड इंडक्टर. ठीक आहे, द कॅपॅसिटर अलाउ द AC कंपोनंट अँड ब्लॉक्स DC कंपोनंट. ठीक आहे, द कॅपॅसिटर काय करतो, AC कंपोनंट अलाउ करतो आणि DC काय करतं,
ब्लॉक करतं. आणि इंडक्टरचं काय आहे, द इंडक्टर अलाउ द डीसी कंपोनंट अँड ब्लॉक एसी कंपोनंट. ठीक आहे, ही तुमची आहे रेक्टिफायर युजिंग फिल्टर. ही तुमची नॉर्मल डायग्राम आहे. ज्या दिवशी आपण प्रॅक्टिकल परफॉर्म केलं फिजिकल मोड मध्ये, त्यावेळेस आपण या प्रकारे कनेक्शन केले होते. ट्रान्सफॉर्मरला आपण काय केलं होतं, डायोड कनेक्ट केला होता. ठीक आहे, सेकंडरीच्या पॉझिटिव्हला आपण डायोडचं पॉझिटिव्ह टर्मिनल कनेक्ट केलं होतं. डायोडचं निगेटिव्ह टर्मिनल आपण कुठे कनेक्ट केलं होतं, रेजिस्टरला. ठीक आहे, आणि रेजिस्टरचं दुसरं टर्मिनल आपण ट्रान्सफॉर्मरचे जे सेकंडरी वाइंडिंग आहे त्याच्या निगेटिव्हला कनेक्ट केलं होतं. हे आपण त्या दिवशी हाफ वेव्ह रेक्टिफायरचे आपण कनेक्शन केले होते. ठीक आहे, आता यामध्ये हाफ वेव्ह रेक्टिफायर विदाउट फिल्टर. ठीक आहे, आपण हाफ वेव्ह रेक्टिफायर आपण यूज करून फिल्टर हाफ वेव्ह रेक्टिफायर आपण फिल्टर सर्किट यूज करून काय करणार आहे, इम्प्लिमेंट करणार आहोत. ठीक आहे, आता त्याचे कनेक्शन तुमचे या प्रकारे राहणार आहेत. ठीक आहे, हे यानुसार आहे. प्रायमरीला आहे तुमचे 230 वोल्ट आपण एसी सप्लाय आहे. मध्ये तुमचा हा ट्रान्सफॉर्मर यूज केला आहे. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आपण यूज केलेला आहे. ठीक आहे, 12 वोल्टचा. त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मरला आपण ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी वाइंडिंगला आपण काय केलेले आहे, डायोडचं पॉझिटिव्ह टर्मिनल कनेक्ट केलं आहे. डायोडचं निगेटिव्ह टर्मिनल कपॅसिटरच्या निगेटिव्ह टर्मिनलला काय केलं आहे, कपॅसिटरच्या निगेटिव्ह टर्मिनलला आपण हे केलंय, कनेक्ट केलं आहे. आणि पॉझिटिव्ह टर्मिनल आपण ट्रान्सफॉर्मरच्या निगेटिव्ह सप्लाय आपण यानुसार आपले कनेक्शन आहे हाफ रेक्टिफायर युजिंग फिल्टर. त्याच्यानंतर कपॅसिटरच्या पॅरलल मध्ये आपण काय केले आहे, रेजिस्टर यूज केले आहे. ठीक आहे, आणि ही तुमची पल्सेटिंग आउटपुट आहे, तुमचं पल्सेटिंग डीसी. ठीक आहे, आपल्याला जे आउटपुट मिळत आहे ते पल्सेटिंग डीसी मध्ये आपल्याला काय मिळतंय, आउटपुट मिळतंय. ठीक आहे, यानुसार आपण थेरॉटिकल आपण बघितलं आहे. आता याची प्रोसिजर आपल्याला रिसोर्स यूज आपल्याला डिजिटल मल्टीमीटर लागणार आहे, व्होल्ट मीटर लागणार आहे 0 to 20 वोल्ट. परत तुमचं सीआर वर आउटपुट बघण्यासाठी आपला सीआरओ लागणार आहे. ठीक आहे, ॲमीटर लागणार आहे, ब्रेडबोर्ड लागणार आहे, ट्रान्सफॉर्मर तुम्हाला सांगितलं ना, ट्रान्सफॉर्मर आपण किती वोल्ट यूज केला आहे, 12 वोल्ट आपण काय केलं आहे, ट्रान्सफॉर्मर यूज केला आहे. डायोड आपण यूज केला आहे, डायोड रेक्टिफिकेशन काय केलं आहे, डायोडचं यूज केला आहे. रेजिस्टर घेतला आहे 1 किलो ओहम घेतला आहे, आणि जे घेतला आहे तो आहे तुमचा 10 मायक्रोफॅरड. हे कंपोनंट आपण या प्रॅक्टिकल मध्ये काय केले आहे, यूज केले आहे.
आता याचे प्रिकॉशन्स काय की डू नॉट टीच सर्किट, ठीक आहे. पण डू नॉट एक्सीड इनपुट व्होल्टेज ऑफ द डायोड बियॉन्ड द रेटेड व्होल्टेज ऑफ डायोड, ठीक आहे. डायोडला आपण 5 व्होल्ट पेक्षा जास्त आपण काय द्यायचं नसतं, व्होल्टेज अप्लाय करायचं नसतं. त्यामुळे डायोड आपला टू डॅमेजिंग द डायोड. जस्ट एक्सेस व्होल्टेज अप्लाय केला गेला तर डायोड काय होऊ शकतो आपला, डॅमेज होऊ शकतो, ठीक आहे. कनेक्ट द इलेक्ट्रॉनिक सर्किट फॉर हाफ वेव्ह रेक्टिफायर विथ कॅपेसिटर, त्यानुसार आपण काय करायचे आहे, पण मी तुम्हाला दाखवून देईन हे प्रॅक्टिकल, ठीक आहे. त्याच्यानंतर कनेक्ट द प्रायमरी साइड ऑफ द ट्रान्सफॉर्मर, कनेक्ट द प्रायमरी साइड ऑफ द ट्रान्सफॉर्मर टू एसी मेन्स, ठीक आहे. ट्रान्सफॉर्मर आपण एसीला आपण काय केलं आहे, प्रायमरी साइडला आपण काय केलं आहे, ट्रान्सफॉर्मर कनेक्ट केलेला आहे, ठीक आहे. कनेक्ट द सीआरओ प्रोब अक्रॉस द सेकंडरी अँड मेजर व्होल्टेज अक्रॉस डायोड, ठीक आहे. नाव कनेक्ट द प्रोब अक्रॉस द रेजिस्टन्स. एकदा आपण प्रोब डायोडच्या अक्रॉस आपण आउटपुट आपण एकदा फर्स्ट आपण डायोडच्या अक्रॉस मध्ये बघायचा आणि त्याच्यानंतर सेकंड आपण रेजिस्टरच्या अक्रॉस आपण काय करायचं, आउटपुट बघायचं, मेजर करायचं व्होल्टेज. नंतर मेजर द पीक व्हॅल्यू ऑफ द आउटपुट व्होल्टेज व्हीएम, ठीक आहे. पीक व्हॅल्यू आपण अँप्लिट्यूड काय करायचंय, थोडक्यात अँप्लिट्यूड मेजर करायचं आहे. Voltage using from measured peak value of output voltage Vm, calculate the average or DC value of output voltage, ठीक है. Draw the input and output waveform of rectifier on graph paper. Using a DMM, measure the DC voltage across the load resistance. ठीक आहे. हा आहे तुमचा थेरॉटिकल पार्ट. कळालं का यामध्ये, याच्यामध्ये काही कोणाला डाऊट आहे का, डाऊट आहे का कोणाला? नो मॅम. तुम्हाला ऑफलाईन मध्ये तुम्हाला मी हे प्रॅक्टिकल आपलं जे सर्किट आहे प्रॅक्टिकल किट त्यावर पण एकदा मी तुम्हाला दाखवून देईन, ठीक आहे. याचा ऑब्झर्वेशन टेबल आहे हा. ठीक आहे. फर्स्ट कॉलम नेगेटिव्ह आउटपुट आहे बीएम, व्हीडीसी मेजर फिल्टर आहे, ठीक आहे. याचं आउटपुट आपल्याला सीआरओ वर ऑब्झर्व करायचं आहे. व्हीडीसी मेजर विदाउट फिल्टर ऑन, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉलम मध्ये काय, व्हीडीसी मेजर विथ फिल्टर ऑन सीआरओ, ठीक आहे. व्हीडीसी मेजर विथ फिल्टर ऑन डीएमएम. डीएमएम म्हणजे तुमचं डिजिटल मल्टीमीटर.
ठीक आहे, आपण डिटेल मध्ये स्टडी बघणार आहोत की हाफ वेव्ह रेक्टिफायर सर्किट विथ अँड विदाउट फिल्टर. ठीक आहे, आता ब्रेडबोर्डवर कनेक्शन या प्रकारे आहे. ब्रेडबोर्डवर हे कनेक्शन केले आहे हाफ वेव्ह रेक्टिफायर विथ फिल्टरचे. दिसतंय का तुम्हाला कनेक्शन दिसतंय का तुम्हाला? ठीक आहे, यामध्ये ब्रेडबोर्डवर आपण कनेक्शन आपण या प्रकारे करतो. दिसतंय? Yes, ma'am. ब्रेडबोर्डवर हे सर्किट माउंट केलेलं आहे. हे जे सर्किट माउंट केलेलं आहे हे फक्त फिल्टर आपलं युजिंग हाफ वेव्ह रेक्टिफायरचं सर्किट आहे. ठीक आहे, आता यामध्ये काय सांगितलंय की द प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग अल्टरनेटिंग करंट इंटू डायरेक्ट करंट म्हणजे एसी इज कन्वर्टेड इंटू डीसी. ठीक आहे, इज कॉल्ड ॲज रेक्टिफिकेशन. ठीक आहे, एनी offline power supply has a block of rectification which convert either AC into DC. ठीक है, step down transformer, step down AC step down transformer as यूज. ठीक आहे, आपण याच्यामध्ये कोणता ट्रान्सफॉर्मर यूज केला आहे? स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे, आता ठीक आहे, ही तुमची आहे इनपुट वेव्हफॉर्म. एसी इनपुट वेव्हफॉर्म आहे ही आपली होती सायनोसॉइडल वेव्हफॉर्म, त्या दिवशी आपण बघितलेली आहे. ही तुमची इनपुट आहे. एसी वेव्हफॉर्म ही तुमची इनपुट वेव्हफॉर्म आहे. ठीक आहे, नाउ rectification is a process of removing the negative part of alternate current. Hence producing DC. This can be achieved by using diode. आपण रेक्टिफिकेशन साठी आपण कशाचा यूज केला आहे? डायोडचा यूज केलेला आहे. ठीक आहे, आता याचं आपण वर्किंग बघणार आहोत हाफ वेव्ह रेक्टिफायरचं. ठीक आहे, हाफ वेव्ह रेक्टिफायर काय आहे की इन हाफ वेव्ह रेक्टिफायर we remove the negative half cycle of AC wave by using one diode, while full wave rectifier we convert the negative half cycle of AC into positive cycle using 4 diode. ठीक है, let's now consider AC voltage with lower amplitude, that is 50 RMS. ठीक है, RMS means root means square, and rectify into DC voltage using single diode. ठीक है, the diode conduct only during positive half cycle. ठीक आहे, तुम्हाला सांगितलं की डायोड फक्त आपला पॉझिटिव्ह डायोड मधनं फक्त आपला युनिडायरेक्शनल करंट काय होतो? फ्लो होतो. ठीक आहे, म्हणजे फक्त डायोडच्या पॉझिटिव्ह हाफ सायकल आपला काय होतो? करंट फ्लो होतो. आणि पॉझिटिव्ह हाफ सायकल म्हणजे जेव्हा तुमचा डायोड फॉरवर्ड बायस मध्ये असेल, जेव्हा डायोड तुमचा फॉरवर्ड बायस मध्ये असेल त्यावेळेस तुमची करंट फ्लो होतो आणि
निगेटिव्ह हाफ सायकलला तुमचा करंट किंवा व्होल्टेज काय असतं तुमचं 0 राहतं. ठीक आहे, हे आहे तुमचं हाफ रेक्टिफायरचं तुमचं हे वर्किंग आहे. ठीक आहे. ठीक आहे, लेटस नाऊ. ठीक आहे, लेटस नाऊ कन्सिडर an AC voltage with lower amplitude of 50 RMS and rectify into DC voltage using a single diode. The diode conducts only during positive half cycle. ठीक है, but the output will discontinue. Yes, आवाज येते का? Yes, आवाज ma'am. येते? ठीक आहे. Yes, ma'am. आता यामध्ये काय आहे, लेटेस्ट नाऊ कन्सिडर AC voltage with lower amplitude of 50 RMS. RMS means root means square, and rectify it into DC voltage using a single diode. The diode conducts only during positive half cycle, but the output will be continuous pulse positive DC voltage. ठीक है, it has to be further filtered to make a pure DC with laser ripple. ठीक है, point to kept in mind is all the voltage current that we measure through DMM. ठीक आहे, आउटपुट आपण कुठे मेजर करणार आहोत? डिजिटल मल्टीमीटर वर. ठीक आहे, हे इज द सेम कन्सिडर इन सायमल्टेनियस ऑल्सो. ठीक आहे, या प्रकारे तुमचं हाफ वेव्ह रेक्टिफायर आहे आणि ही तुमची आहे इनपुट वेव्ह फॉर्म आहे. ठीक आहे, आता यामध्ये काय आहे की ही तुमची एसी वेव्ह फॉर्म आहे, दिसते, आणि तुमच्या आउटपुट मध्ये फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकलचे जे आउटपुट आहे तेच दिसणार आहे. निगेटिव्ह हाफ सायकलचं तुमचं आउटपुट काय राहणार आहे? 0 राहणार आहे. ठीक आहे, ठीक आहे. आता यामध्ये काय आहे की द आउटपुट वेव्ह फॉर्म अबव इज एक्सपेक्टेड अ डिसकंटिन्युअस पल्स डीसी वेव्ह फॉर्म इन ऑर्डर टू स्मूथ द वेव्ह फॉर्म और मेक कंटिन्युअस वी कॅन ऍड अ फिल्टर सर्किट. ठीक आहे, आपल्याला जे आउटपुट मिळतं, ठीक आहे, जे आउटपुट आपल्याला मिळतं ते तुमचं असतं पल्स सेटिंग डीसी रेक्टिफायरचं. जर आपल्याला प्युअर आउटपुट पाहिजे असेल डीसीचं, आपण मध्ये यूज काय करतो, फिल्टर यूज करून आपण काय करतो, आपलं डीसी आउटपुट आपण काय करतो, पल्स सेटिंग रिमूव्ह होत आहे विथ फिल्टरने. ठीक आहे, इन द आउटपुट द वर्किंग ऑफ पॅरलल कॅपॅसिटर टू मेंटेन कॉन्स्टंट व्होल्टेज at the output. It decides the amount of ripple present in output. ठीक है, आता हे जे सर्किट यूज केलं आहे यामध्ये आपण काय यूज केलं आहे? फिल्टर यूज केलेला आहे. काय यूज केलेलं आहे आपण यामध्ये? फिल्टर यूज केलेला आहे. ठीक आहे, म्हणजे जे तुमचे पल्सेटिंग डीसी आहे, ठीक आहे, ते काय होणार आहे? तुमचं फिल्टर होणार आहे.
म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे, प्लेन डीसी आउटपुट व्होल्टेज मिळणार आहे. ठीक आहे, आपण मध्ये यूज हाफ वेव्ह रेक्टिफायर यूज इन फिल्टर यूज करून आपलं काय होणार आहे, यानुसार आपलं आपल्याला प्युअर डीसी वेव्ह फॉर्म काय मिळणार आहे, ऑप्टेन होणार आहे. ठीक आहे, यानुसार आहे. ठीक आहे, ठीक आहे. बिलो वेव फॉर्म शोज द रिडक्शन इन रिपल बेस ऑन द व्हॅल्यू ऑफ कॅपॅसिटन्स दॅट इज स्टोअर कॅपॅसिटी. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला अजून कन्सेप्ट काय होईल, मगाशी आहे यामध्ये पल्सेटिंग जे डीसी व्होल्टेज आहे याचं प्रमाण थोडस जास्त प्रमाणात आहे. दिसते का, कळते ना, वेव फॉर्म वरनं तुम्हाला ज्या कन्सेप्ट आहे त्या क्लिअर होतील तुम्हाला. ठीक आहे, यामध्ये तुमचं फिल्टर सर्किट यूज केलं नाहीये तर तुमचं जे आउटपुट आहे, आउटपुट वेव फॉर्म, तुमचं नेचर ऑफ आउटपुट वेव फॉर्म तुमचं या टाइप राहतं. दिसतं का, या तुमचा. ठीक आहे, जेव्हा तुम्ही फिल्टर यूज करता, ठीक आहे, फिल्टर यूज करताना तुमचं पल्सेटिंग डीसी हे काय होतं, मिनिमाइज होतं. म्हणजे यानुसार तुम्हाला आउटपुट काय होतं, या प्रकारे तुम्हाला आउटपुट वेव फॉर्म मिळते तुमचे. ठीक आहे, यानुसार हे बघा, जी येलो लाईन आहे ती आपण युजिंग फिल्टर आपण यूज केला. ठीक आहे, जेव्हा आपण फिल्टर यूज करतो त्यानुसार आपल्याला ही वेव फॉर्म काय ऑप्टेन म्हणजे ही वेव फॉर्म मिळते आपण फिल्टर यूज केल्यानंतर. ठीक आहे, ही एक आहे. यानुसार ब्रेड बरोबर आपण काय केली, ही इम्प्लिमेंट केली आहे यानुसार. ठीक आहे, ठीक आहे, यानुसार आपण ब्रेडबोर्डवर आपण काय केलंय, सर्किट आपण काय केलंय, माउंट केलंय. ठीक आहे, डायोड यूज केलेला आहे. डायोडच्या अक्रॉस आपण काय दोन रेजिस्टर काय केले, यूज केलेले. आपली रेजिस्टरची जी व्हॅल्यू आहे, आपण रेजिस्टरची व्हॅल्यू आपण 1 किलो ओमचा रेजिस्टर काय केला आहे, यूज केला आहे. आणि